केस कापणं, दाढी करणं, हेअर कलर, फेशियल आणि इतर सलून सेवांसाठी आता ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। शॅम्पू, हेअर कलर, जेल वॅक्स यासारख्या वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानं सलून व्यावसायिकांवरील आर्थिक ताण वाढलाय। वाढते इंधन दर, महाग झालेली सौंदर्य प्रसाधनं आणि वाढलेला व्यवसाय खर्च यामुळे महाराष्ट्र नाभिक महामंडळानं सलून सेवांच्या दरात 20% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। ही दरवाढ आजपासून लागू होईल। अनेक वर्ष कमी नफ्यात सेवा दिल्यानंतर आता जुने दर कायम ठेवून व्यवसाय चालवणं कठीण झालंय। वाढती वीज बिलं, दुकान भाडं, कर आणि कर्जाचे हप्ते यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील सलून व्यावसायिक अडचणीत सापडले, असं नाभिक महामंडळाचं म्हणणं आहे। सलून व्यवसाय स्थिरस्थावर ठेवायचा असेल, सलून व्यावसायिकांना जर स्थिर राहायचं असेल, या महागाईला तोंड द्यायचं असेल तर सलून व्यवसायाची दरवाढ केल्याशिवाय कुठलाही पर्याय सलून व्यावसायिकांसमोर नाही। मी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आमची काल झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या मीटिंगमध्ये ठरलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील नाभिक समाजाच्या सलून व्यवसायाचा अर्थात सलून व्यवसायामध्ये 20% दरवाढ या ठिकाणी मी जाहीर करीत आहे। मुंबईवर पुन्हा एकदा पाणी टंचाईचं सावट आहे। मुंबई वॉटर टँकर असोसिएशन्सने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। केंद्रीय भूजल प्राधिकरण नियमांमुळे टँकर व्यवसाय अडचणीत आल्याचा दावा टँकर असोसिएशनने केलाय। तसंच त्यांच्या मागण्यांवर तातडीनं तोडगा काढला नाही तर उद्या रात्री 12 वाजल्यापासून मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। वर्ध्यातील ऐतिहासिक दूध संकलन आणि वितरण करणाऱ्या गोवर्धन गोरस भंडार या संस्थेवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे। असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन होत असल्याचा ठपका ठेवत या संस्थेच्या उत्पादन आणि विक्रीला पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे। या विरोधात गोरस भंडार बचाव समितीच्या वतीनं वर्ध्यात मूक मोर्चा काढण्यात आलाय। गोरस भंडार बंद असल्यानं दूध विक्रीचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं आंदोलकांनी सांगितलंय। नागपूरसारख्या पशुपालक जास्त असलेल्या भागातून दररोज हजारो लिटर दूध गोरस भंडारला पुरवलं जातं, मात्र सध्या दूध विक्री ठप्प झाल्यानं आणि बाजारात योग्य दर न मिळाल्यानं दूध खराब होण्याची वेळ आली असल्याचं या गोपालकांनी म्हटलंय। गोरस भंडारमध्ये पुरवलं जाणारं दूध हे भेसळयुक्त नसल्याची हमी गोपालकांनी दिली असून संस्था तातडीनं सुरू करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। गोरस भंडारला ज्या नागापूर गावामधून दूध येतं, तब्बल 2.5 ते 3 हजार लिटर दूध येत असल्याची माहिती आहे। अशा गावातले जे गोपालक आहेत हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे। आम्ही दूध काढत आहोत, जे पोचत आहोत, आमच्या दुधामध्ये 1% प्रॉब्लेम नाही आहे आणि आमच्या दुधामुळे गोरस भंडारला जे गोरस पाक, जे तूप किंवा जे भरत आहे ते सगळं क्वालिटी एक नंबर आहे आणि हे आमचं जे गोरस पाक, गोरस भंडारची व्यवस्था आहे, दूध आहे हे बाहेर चाललेलं आहे। आमचा जो प्रॉब्लेम पण आज आमच्यावर जो निश्चित झालेला आहे, आम्ही या गोष्टी निश्चित करतो। गेल्या 30 वर्षापासून मी गोरस भंडारला दूध देतो। आतापर्यंत गोरस भंडारमध्ये आम्ही कधी भेसळ नाही पाहिलं, कधी काही नाही पाहिलं। त्याच्यामुळे आता अचानक धाड पडली, अचानक हे झालं। आता याचं कारण काय आहे त्या साहेबांनाच माहीत। थोडीफार चुकामुक कर्मचाऱ्यामुळे याच्यामुळे सगळी होऊ शकते पण याचा सगळं भूदंड उत्पादकांना तुम्ही कशासाठी देता? जो उत्पादक कोणी नुसत्या गायी गोपालन करून शेती ठिकाणी करते, त्याच्याकडे 1 एकरही शेती राहत नाही, तो 4 एकर शेती मक्त्यानी करते आणि आपलं गो उत्पादन आणि आपलं दुधाचं निवारण करते। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। आमदार रोहित पवार यांनी किल्ले रायगडावरून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मोठी घोषणा केली आहे। 12 जूनपर्यंत सरकारनं निर्णय घेतला नाही तर पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। नाशिक विधान परिषदेच्या जागेवर झालेल्या बंडखोरीला उत्तर देण्यासाठी जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी बंडखोरी केली आहे। नाशिकमधील भाजपचे बंडखोर गोकुळ गीते माघार घेत नाहीत तोवर आपणही माघार घेणार नाही अशी भूमिका रेश्मा काळेंनी घेतली आहे। दरम्यान आज शिवसेनेचे नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि रेश्मा काळेंची भेट होण्याची शक्यता आहे। श्रीकांत शिंदे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यानिमित्त दोघांची भेट होण्याची शक्यता आहे। या भेटीत श्रीकांत शिंदे रेश्मा काळेंची समजूत काढणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर जळगावमधून महायुतीत मोठी बंडखोरी झालेली आहे। रेश्मा काळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे आणि त्यांची बंडखोरी, त्यांचे हे बंड शमवण्यासाठी
मोठे प्रयत्न महायुतीतल्या या नेत्यांकडून सुरू आहेत. आज या प्रयत्नांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.